मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया। मित्रांनो, कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्यामध्ये नक्कीच स्वागत आणि सन्मान करणं हे मान्यवर या ठिकाणी आयोजकांचं कर्तव्य असतो आणि तो कर्तव्यच मात्र प्रकाशजी राजाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत। त्यानंतर एसके टायगर्स आपले संघाचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वरजी मागे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी पुन्हा एकदा निलेश देसले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करूया। या स्पर्धेमध्ये सुद्धा खूपच मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे। कुक्षेगावचे उद्योजक दिलीप धर्मा पाटील हे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। तर मी निवा पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दिलीप धर्मा पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। आणि दिलीप पाटील यांच्या वतीने नक्कीच जे संघ या ठिकाणी सहभागी झाले होते जीपीएल मध्ये पीजीपीएल मध्ये, त्यांच्यासाठी नक्कीच स्नेह भोजनाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे। लक्षात घ्या, चेरोबा सुपर किंग्स वाशिरा संघ आणि कबीर 11 खानविल संघ आपण व्यासपीठासमोर या ठिकाणी यायचं आहे। त्यानंतर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज या ठिकाणी मात्र स्पॉन्सर केले आहे। अशी दानशूर व्यक्ती सन्माननीय सुजितजी जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी कल्पेश पाटील उर्फ बबलू यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत। वाशिरे संघ प्लीज आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी मात्र सुरुवात करत आहोत। तर या स्पर्धेत आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे, कुक्षेगावचे प्रसिद्ध उद्योजक रुपेश दुंदाराम पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मिस्टर निलेश देसले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रुपेश दुंदाराम पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। तर मित्रांनो, या स्पर्धेसाठी 6 दिवस झाले नक्कीच आम्हाला ब्रेकफास्ट अर्थात नाश्ता या ठिकाणी मात्र उपलब्ध करून दिले अशी दानशूर व्यक्ती ज्यांच्या सौजन्याने आपण पाहिलं तर ऋषा भालचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ हे आम्हाला नाश्ता लाभलं होतं। वेदांत देवांग कॅन्टीनच्या माध्यमातून पोपटा या ठिकाणी सचिन ठाकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। हरिभक्त परायण नक्कीच त्यांनी नवीन दुनियामध्ये पाऊल ठेवलं आहे, तर यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत करूया। तर मी बबलू पाटील यांना विनंती करतोय की आपण हबप सचिन ठाकरे यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। नक्कीच या नवीन दुनियामध्ये नक्कीच तुम्हाला पीजीपीएलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा आहेत की नक्कीच आपण पुढे चांगली वाटचाल करावी अशी आम्ही नक्कीच शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर मी यतीश शेलार आपल्या विनंती करतोय की आपण संदीपजी रोठे यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत। त्यानंतर नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच अतिशय सुंदर ट्रॉफीज आम्हाला लाभलेले आहेत। असे दानशूर व्यक्ती शेखर दलवी यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत। तर मी रुपेश दुंदाराम पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मिस्टर शेखर दलवी यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करूया। नंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी पंचांचा या ठिकाणी मात्र सन्मान करणार आहोत। नक्कीच अतिशय चांगलं पंचगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली। तर नक्की मी पंचांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे या। पंच गोकुल पाटील सर, पंच
बाला इकारे सर, पंच शानू कुरुशी सर, नक्कीच तिन्ही पंचांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. प्रथम या ठिकाणी आपण पंच गोकुल सरांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. तर मी भालचंद्र जाधव यांना विनंती करतो की आपण पंच गोकुल सरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. अतिशय चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी PGPL मध्ये आम्हाला पाहायला मिळाली. असा एकही निर्णय त्यांच्या माध्यमातून चुकीचं घडलं नाही. त्यानंतर पंच शानू कुरेशी आपको आज्ञा आहे. तर नक्कीच मी भालचंद्र जाधव यांना विनंती करतो की आपण पंच शानू कुरेशी यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. ऐकारे यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी महेश विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पंच बाला ऐकारे सरांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर 7 दिवसामध्ये अतिशय चांगली स्कोरिंग ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. युवा स्कोरर या परिसरामध्ये आपल्याला लाभलेला आहे. मिस्टर नितीन मागे, मॅन फ्रॉम सापे यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी दुर्गेश भोईर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्कोरर नितीन मागे यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. सहा दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण अतिशय सुंदर समालोचन ऐकलं. इंग्रजी भाषेमध्ये, त्यानंतर मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेवर त्यांचं खूपच चांगलं प्रभुत्व आहे. या परिसरातील एक नामवंत समालोचक माझे परम मित्र वॉइस ऑफ किरवली अजय घरत यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी गिरीश यादव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते समालोचक अजय घरत यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. मित्रांनो, जोरदार टाळ्या एकदा झाल्याच पाहिजेत. अतिशय चांगलं समालोचन अजय घरत यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. त्यानंतर मित्रांनो, ज्यांनी नक्कीच मराठी भाषेवर प्रभुत्व ठेवलं, डोंबिवली परिस्थितीत एक बुलंद आवाज भोपर गावातील आहे आमचे नक्कीच आता मात्र परम मित्र सुद्धा झालेले आहेत. तर नक्कीच आपण समालोचक विनोद पाटील सरांच्या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी दिलीप धर्मा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समालोचक विनोद पाटील यांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. खूपच छान समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये एकूण 6 दिवसामध्ये ऐकलं. सर्वांचं नक्कीच त्यांनी मन जिंकली. या समालोचनाच्या कक्षामध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर या अंतिम दिवसासाठी नक्कीच ज्याने रंग भरला आपल्या आवाजाने, एक युवा समालोचक नक्कीच चांगली समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. ओमकार शेटे यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी ज्ञानेश्वर मागे आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते समालोचक ओमकार शेटे यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. त्यानंतर मित्रांनो, आपल्यापर्यंत नक्कीच ज्यांच्या माध्यमातून अतिशय स्वीट व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळालं, चांगले ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, सर्वांना नक्कीच आपल्या तालावर नाचवणारे असे डीजे मास्टर डीजे नितेश यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मिस्टर शेखर दलवी आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते डीजे नितेश यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. तसेच याच विभागातील एक स्थानिक लोकप्रिय समालोचक कुपसे गावाचा एक बुलंद आवाज कॉमेंटेटर ऑफ द इयर पडघा जे योगेशदा पाटील त्यांचा सन्मान केला जाईल. बबलू पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतो योगेश पाटील. एकदा टाळ्या उद्या. आपल्याच परिसरातील एक लोकप्रिय समालोचक ज्याने आजच एक अभिमानाचा अवॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून स्वीकारला, कॉमेंटेटर ऑफ द इयर. तर अभिनंदन. तर यानंतर आपण वळूयात बक्षीस वितरण सोहळ्याकडे आणि ती सूत्र आपण सोपूयात योगेश पाटील यांच्या हातामध्ये. धन्यवाद ओमकार.
तर नक्कीच त्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नक्कीच अतिशय साफ सुथरा टेलिकास्ट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. GTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट या ठिकाणी आपण पाहिले तर संदीपजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुरेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ऑनलाईन स्कोरर चांगली ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर आपण त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी नक्कीच विनंती करेन यतीश शिलारला की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. त्यानंतर या ठिकाणी आपण मंडप डेकोरेटरचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित असतील तर व्यासपीठावर या, आपलं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर पत्रकार रवी वर्मा या ठिकाणी आलेला आहे या स्पर्धेचं क्षणचित्र टिपण्यासाठी. तर आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी नक्कीच या ठिकाणी तुकाराम गुडविंदे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पत्रकार रवी वर्मा यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता पत्रकार रवी वर्मा यांच्या ठिकाणी मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर मित्रांनो नक्कीच कोणाचा स्वागत आणि सन्मान करणे चुकून जर राहिला असेल तर नक्कीच मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि नक्कीच या ठिकाणी आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे नक्कीच या ठिकाणी वाटचाल करतोय. तर प्रथम या ठिकाणी आपण दोन्ही फायनलिस्ट टीमचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. प्रथमतः मी कबीर 11 कानिवली संघाच्या सर्वच खेळाडूंना विनंती करेन की आपण एका लाईनअप करायचा आहे, कारण सर्वच खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. तर प्रथम कबीर 11 कानिवली संघाचे खेळाडू या ठिकाणी व्यासपीठावर येतील. तर नक्कीच लाईनअप करायचं आहे. कबीर 11 खानिवली संघ सर्वच खेळाडूंचं मात्र या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मी महेश विषय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सर्वच खेळाडूंचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय रोशन तुंगारे, त्यानंतर सचिन येतोय. तर नक्कीच एक चांगली संकल्पना मात्र या ठिकाणी PGPLच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते, कारण दोन संघ नक्कीच या ठिकाणी क्वालिफाय झाले अंतिम सामन्यामध्ये आणि दोन्ही संघांच्या सर्वच खेळाडूंचा या ठिकाणी मान सन्मान PGPL कमिटीच्या वतीने मात्र या ठिकाणी केला जातोय. समीर दलवी यांचं या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान केला जातोय. तर नक्कीच आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्या नक्कीच महाराष्ट्र क्रिकेटमध्ये नक्कीच आपलं नाव अतिरिक्त गाजवलं शेखर दलवी याचा या ठिकाणी मात्र मान आणि सन्मान केला जातोय. तर हे होते सर्वच खेळाडू कबीर 11 खानिवली संघ. त्यानंतर चेरोबा सुपर किंग्स वाशेर संघ आपण या ठिकाणी लाईन अप करायचंय. तर नक्कीच या ठिकाणी यतीश शिलार सर्वच खेळाडूंचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी करत आहेत. संघनायक शैलेशला या ठिकाणी आपण पाहू शकता. त्यानंतर आपण पाहू शकता हिरामन शिलार त्या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान केला जातोय.
त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी जय शिलारचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मायटी महेंद्र मागे जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्यानंतर शिरोबा सुपर किंग्स वाशिर संघाचे सर्व विश्वास मागे यांचा या ठिकाणी मात्र स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्याने नक्कीच चांगली संकल्पना या ठिकाणी आणून दिली, ही स्पर्धा सक्सेसफुल होण्यापाठीमागे नक्कीच त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. अशी एक चांगले व्यक्तिमत्व, क्रिकेटची चांगली जानकारी निवा पाटील यांचा या ठिकाणी मात्र PGPL कमिटीच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी सन्मान केला जात आहे. तर नक्कीच निवा पाटीलला विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. तर दिलीप पाटील, प्रकाश पाटील आणि ज्ञानेश्वर मागे या नक्कीच त्रिमूर्तीला नक्कीच मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी निवा पाटील यांचं आपण या ठिकाणी हेतुचित स्वागत आणि सन्मान करूया. एक जबरदस्त त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं आणि नक्कीच ही सक्सेसफुल स्पर्धा होण्याच्या पाठीमागे खूप मोठं मोलाचं योगदान त्याच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेलं आहे. तर त्यांचं आपण या ठिकाणी हेतुचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्यानंतर नक्कीच आपण पाहतो या प्रत्येक दिवशी ज्याने नक्कीच अपार मेहनत केली, रवी मेंगाल यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर मी नक्कीच बबलू पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं हेतुचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि त्यानंतर मानस धुमाल यांनी सुद्धा चांगली मेहनत केली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण मानस धुमालचं सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो निवा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मानस धुमालचं या ठिकाणी हेतुचित स्वागत आणि सन्मान करूया. आणि त्यानंतर जेवणाची सुविधा आम्हाला लाभणार आहे अशी नक्कीच त्यांनी अपार मेहनत केली. करण पाटील यांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं शुभ सत्कार मात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर नक्कीच या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सन्माननीय ओमसाई वाराई अध्यक्ष पांडुरंग धर्मा पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन झाला आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपलं नक्कीच हार्दिक स्वागत आहे PGPL मध्ये. त्यानंतर आपण पाहतोय जितेंद्र गोपाल पाटील हे सुद्धा ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असतील की आपण सुद्धा व्यासपीठावर या. तर नक्कीच कुणाचा जर स्वागत आणि सन्मान जर नक्कीच चुकून राहिला असेल तर नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतोय PGPL कमिटीच्या वतीने. आणि इथे मात्र आपण बक्षीस वितरण सोहळा समारंभाकडे मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय. तर नक्कीच आपण या ठिकाणी प्रथमतः उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण या ठिकाणी देण्यात हा पुरस्कार मात्र या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मी नक्कीच प्रथमतः या ठिकाणी मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या मिस्टर निलेश देसले, तुकाराम गोडविंदे आणि सचिन ठाकरे यांना तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत. ट्रॉफी स्पॉन्सर मिस्टर शेखर दलवी आणि सायकल स्पॉन्सर मिस्टर युवराज पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. तर उत्कृष्ट गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण 15 फलंदाजांना बाद केले, त्याच्या डोक्यावर नक्कीच आपण पॅरेट कलरची कॅप पाहतोय आणि खेळाडू आहे कबीर 11 खानिवली संघाचा शेखर दलवी. नक्कीच आपण पाहतोय ठिकाणी निलेश देसले, तुकाराम गोडविंदे आणि सचिन ठाकरे यांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक दिला जात आहे. नक्कीच शेखरची सुकन्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. शेखर दलवी ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळते. एक जबरदस्त गोलंदाजी मात्र शेखर दलवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नामदेव शांताराम पाटील आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपला नक्कीच या ठिकाणी मान सन्मान केला जाणार आहे. आपण जाऊया उत्कृष्ट फलंदाज. नक्कीच या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला.
तर नक्कीच मी मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. ज्ञानेश्वर मागे आपण या ठिकाणी पुढे येणार आहोत. त्यानंतर दिलीप धर्मा पाटील आणि त्यानंतर सुजित जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड या ठिकाणी आपण देणार आहोत. ज्याने या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक झळकावली. एकूण धावा कुठल्या 183 धावा आणि तो खेळाडू ठरतो या चेरवा सुपर किंग्स वाशिर संघाचा माटी महेंद्र मागे. त्याच्या डोक्यावर देखील आपण या ठिकाणी ऑरेंज कॅप सुद्धा पाहू शकता. सायकल स्पॉन्सर युवराज पाटील, त्यानंतर ट्रॉफी स्पॉन्सर शेखर दलवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जात आहे. मिस्टर ज्ञानेश्वर मागे, सुजित जाधव आणि दिलीप धर्मा पाटील यांच्या सौजन्याने यांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक या ठिकाणी दिला जात आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आता मात्र चतुर्थ क्रमांकाचा या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु नक्कीच थोड्याशा चुका त्यांच्याकडनं झाल्या आणि नक्कीच अंतिम सामन्यापासून मात्र वंचित राहिले. तर मी रुपेश दुंदराम पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. त्यानंतर निलेश देसले आणि भालचंद्र जाधव यांना मी विनंती करतो आपण पुढे या. ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली आहे. कोशिंबी गावचे प्रसिद्ध उद्योजक विद्यमान सरपंच रामजी ठाकरेच्या माध्यमातून हे ट्रॉफीज लाभले आणि संघाचं नाव आहे सरस्वती स्पोर्ट खालिंग. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक मात्र या ठिकाणी दिला जातोय. चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी पारितोषिक देत आहोत. ट्रॉफी स्पॉन्सर राम ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आली आहे. मी नक्कीच या ठिकाणी मान्यवरांना इन्व्हाइट करतोय. शेखर दलवी, त्यानंतर ज्ञानेश्वर मागे, त्यानंतर सचिन ठाकरे यांना सुद्धा विनंती करतोय की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. आणि संघ आहे त्यांनी निकिता चांगला चॅलेंज केला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्यांच्याकडे चुका घडल्या, परंतु नक्कीच हरकत नाही. तिसऱ्या क्रमांकाचा नक्कीच त्यांना पारितोषिक लाभतोय. विकी चॅलेंजर कुक्ष संघ. तर नक्कीच आपण या ठिकाणी आता मात्र दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. नक्कीच अतिशय चांगली कामगिरी नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतो या जे आम्हाला ट्रॉफीज लाभलेली आहे कैलासवासी बाळराम कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ पंडित बाळराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफीज लाभलेली आहे. तर मी नक्कीच या ठिकाणी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या सन्माननीय दिलीप धर्मा पाटील, त्यानंतर तुकाराम गोडविंदे आणि त्यानंतर प्रकाश राजाराम पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि नक्कीच PGPL मधील दुसऱ्या क्रमांकावर नक्कीच या ठिकाणी मात्र नाव करतो या चेरोबा सुपर किंग्स वाशिरे संघ. रोख रक्कम आणि नक्कीच या ठिकाणी सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी दिली जात आहे. अतिशय सुंदर ट्रॉफीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ट्रॉफी स्पॉन्सर पंडित बाळराम पाटील यांच्या वतीने आम्हाला या ठिकाणी लाभलेली आहे. सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये नक्कीच थोड्याशा चुका त्यांच्याकडनं घडल्या आणि नक्कीच अंतिम ट्रॉफीज पासून मात्र ते वंचित राहिले. धन्यवाद चिरवा सुपर किंग्स वाशिरे संघ. तर पुढील अवॉर्ड असेल मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ द सिरीज आणि नक्कीच सिरीज या ठिकाणी मात्र अनाउन्स करतील निवा पाटील. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी सुंदर फ्रीज आहे आणि त्यानंतर अतिशय सुंदर ट्रॉफीज आहे. तर मी
सुजित जाधव, शेखर दलवी आणि संदीपजी रोठे या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या खाली यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे. ट्रॉफी स्पॉन्सर मिस्टर शेखर दलवी आणि फ्री स्पॉन्सर सुजित जाधव. पडगा ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिला 19 असा खेळाडू ज्याने भिवंडी नाही, पूर्ण ठाणा नाही तर पूर्ण महाराष्ट्रात त्याने आपले नाव कोरलंय. असा हा खेळाडू कुठेही जा, आम्हाला कोणी विचारतो त्या खेळाडूचे नाव की आम्हाला पण अभिमानास्पद वाटतं की हा आपल्या परिसरातील खेळाडू आहे. पण आज ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने त्या खेळाडूचे प्रदर्शन एवढं सुंदर झालंय की त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आज आपण अनेक खेळाडूंची चर्चा करतो. टेनिस क्रिकेटमध्ये आहे जयेश पाटील, सुमित ढेकळे, विजय पावले. पण आम्हाला असं वाटतं की आपल्या इथल्या खेळाडूंची चर्चा महाराष्ट्रात व्हावी आणि त्या लायकीच्या आणि त्या पद्धतीचे ते खेळाडू आहेत. बबलू पाटील म्हणा, महेंद्र मागे, आतिश गोडविंदे, शेखर दळवी, सुरेश पारधी, विवेक शेलार हा यंगस्टर, असे अनेक खेळाडू. उज्ज्वल शेलार एक उगवता तारा आहे चेरोबा वाशेरे संघाचा. पण हिरामणने त्याला सल्ला दिला आहे की तो 18 डिग्री सेल्सिअसच्या खाली जरा डोक्यात शांत ठेव, तो खूप पुढे जाशील. खूप खूप चांगला खेळाडू आहे तो उज्ज्वल शेलार, अतिशय सुंदर खेळाडू आहे. त्याने जी गोलंदाजी केली अप्रतिम. चेरोबा वाशेरे संघाला आज 2 नंबरला आणलं. मी त्याची गोलंदाजी पहिल्या सामन्यापासून पाहतोय. पण मी बोललो हिरामणला, हा बॉलर तुझा महाराज आहे. हिरामण बोलला बरोबर, पण त्याने जो व्हेरिएशन केले आज त्याच्या संघात जयेश चांगला गोलंदाज आहे. जयेश चांगला गोलंदाज असून उज्ज्वलने विकेट नाही घेतले, नाही बॉलर घेतला, नाही विकेट घेतले, पण संघाला विजय करण्यात त्याचा खूप मोठा हातभार आहे. फक्त त्याने सिनियर खेळाडूचा सल्ला घ्यावा, सगळ्यांचा सन्मान करावा आणि डोकं शांत ठेव. खूप चांगला खेळाडू हिरामण शेलार, नंतर उज्ज्वल शेलार नाव नक्कीच गाजेल, लक्षात ठेवा. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूने आपल्या बॅट मधून 2 अर्धशतक, 183 धावा 7 सामन्यामध्ये, शेवटच्या सामन्यात तर 0वर गेला तो. 6 सामन्यात एवढ्या धावा कुठल्या आणि 5 विकेट. तो विकेटचे आपण 5 रन पकडले होते. तर या रेस मध्ये होता बबलू पाटील ज्याने 5 सामने खेळले, 149 धावा आणि 8 विकेट, 9 विकेट असे मिळून त्याचे 194 झाले. महेंद्र मागे 2 सामने जास्त खेळला, तरी पण थोडे फरकानेच पुढे गेला महेंद्र. 208, 183 प्लस 25. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज खेळाडू आहे ब्रँड ऑफ पडगा टेनिस क्रिकेट माहिती महेंद्र मागे. लाव की कडक बंबई स्टाईल लाव. तडकीत आपण या ठिकाणी पाहू शकता मिस्टर शेखर दलवी, सुजित जाधव आणि संदीपजी रोठे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड या ठिकाणी आपण देत आहोत. सुंदर ट्रॉफी स्पॉन्सर शेखर दलवी आणि त्यानंतर आपण पाहतो एअर फ्रीज वरफुल. नक्कीच आता मात्र गरमीचे दिवस सुद्धा आलेले आहेत. नक्कीच थंड पाण्याची सुविधा नक्कीच महेंद्र मागेला नक्कीच या ठिकाणी प्राप्त होईल. आपण पाहतोय सुजित जाधवच्या माध्यमातून आम्हाला हे फ्रीज लाभलेलं होतं. तर नक्कीच मान्यवरांचा आभार, खेळाडूचं कौतुक आणि माहिती महेंद्र मागेला नक्कीच विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हे पारितोषिक पटकावल्यानंतर नक्कीच काय तुझ्या भावना आहेत त्या नक्कीच या ठिकाणी आपण व्यक्त कराव्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द इयर हा सुद्धा आपण या ठिकाणी आपण पुरस्कार पटकावला. आणि त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा अवॉर्ड सुद्धा आपण नक्कीच या ठिकाणी प्राप्त केला आहे. काय वाटतं आणि कशी फिलिंग्स आता मात्र नक्की तुझ्या मनामध्ये होते, नक्कीच आपण मनोगत व्यक्त करावे. जेव्हा आम्ही पहिला सामना खेळलो की असं आम्हाला वाटत होता की आम्ही क्वालिफाय पण होणार, पण नंतर जे माझे प्लेयर आहेत, जे माझी टीम आहे, त्या प्लेयरांनी माझी मेहनत केली वाख्यांना जोगी होती आणि त्यांच्यामुळे आम्ही फायनल पोहोचलो. आणि ती त्यांची थोडी मेहनत होती की मला सपोर्ट करू होती की बॅटिंग करायची, माझ्या टीमसाठी करायची, माझ्या गावासाठी करायची. आणि तसंच बघायला गेलं तर माझा ग्राउंड हा खूप लकी आहे. या ग्राउंडवर मी खूप प्रॅक्टिससुद्धा केलेली आहे आणि सातत्याने केलेली आहे. आणि मी मागच्या वेळी उल्लेख केला होता की कुक्षे गावाचा मी अजून आत्तासुद्धा मी एकच बोलेल की कुक्षे गावाची जी पोरं आहेत
आज विचार केला कुठल्याही गाव खेळायला गेलो आपण तर दुसरी पोरं काय बोलतात, अरे यार इकडचा पोरगा येतो हे प्रॅक्टिस करतो. पण इथे जेव्हा मी येतो कधी पण मला आजपर्यंत असे कोणी पोरं बोलले नाही का बाबा तू कशाला येतो खेळायला. काही पोरांना कसं वाटतं माझ्या गावावर खेळतो की आमची बॉलिंग समजेल, आमची बॅटिंग समजेल. असा काही नसतो की माझी जी कमजोरी आहे ती तुम्हाला पण समजेल, तुमची कमजोरी मला समजेल असं कसं समजू नका. क्रिकेट आहे, एक बॉलला सुद्धा आवड होता माणूस आणि टिकला तर 100 पण 50 पण. नक्कीच या ठिकाणी चांगल्या भावना महेंद्र मागेने व्यक्त केल्या. नक्कीच महेंद्र तुला पुढील सत्रासाठी आणि पुढील स्पर्धेसाठी PGPL कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो अंतिम सामना देण्यापूर्वी अजून एक या ठिकाणी मात्र पारितोषिक आहे. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ ज्याने नक्कीच शिस्तीचं पालन केलं, कुठल्याही नियमांचं उल्लंघन त्याने केलं नाही आणि या शिस्तबद्ध संघासाठी कॅश प्राइज आलेले 5,000 रुपये निवृत्तीजी मगर आणि ज्ञानेश्वरजी मागे यांच्या वतीने. तर मित्रांनो तो संघ ठरतो या स्पर्धेतील ओम साई वाशेरे. तर नक्कीच ज्ञानेश्वरजी मागे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज आपण ओम साई वाशेरे संघाच्या खेळाडूस या ठिकाणी आपण परिधान करूया. तर नक्कीच वाशिरा संघाचा या ठिकाणी खेळाडू नाही, तर मी दिलीप पाटील यांना विनंती करतो की हे पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. सुपर संडे आणि सुपर धमाल. अरे लाव किकाडा बंबई स्टाईल लाव. उद्योजक पंडित बलराम पाटील यांच्या माध्यमातून लाभलेले आहे आणि रोख रक्कम हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ PGPL 2019 खानिवली संघ.